हा वाटाणा आदल्या दिवशी भिजत घालतो आणि दुसऱ्या दिवशी 9 ते 10 शिट्ट्या घेतो. 9 ते 10 तरी वाटाणा शिजला जात नाही. हे बघा, मला सांगा, जर हा वाटाणा शिजत नाही, भरडा लापशी व्यवस्थित होत नाही, तुम्ही तरी तुमच्या मुलांना असा आर खाऊ घालान का? आयुक्त अधिकारी तुकाराम मुंडे साहेब, त्यांना पण माझी खूप कळकळीची विनंती. आज माझ्या मुलांच्या आहाराविषयी जर मला कळकळ वाटत असेल तर यात मी चुकीचं काय बोलले, तो व्हिडिओ तयार करत असेल तर ह्यातनं माझं काय चुकलं की जेणेकरून आयसीडीएसच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कायमस्वरूपी कामावरून काढण्याचं नोटीस काढताय. माझा जीवन प्रवास संपायला मला वेळ लागणार नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार आयसीडीएसच्या अधिकारी राहतील. सर्वप्रथम माझ्या सर्व अंगणवाडी ताईंना माझा नमस्कार. तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की खूप दिवसापासून असते मनात कुठंतरी टोचत होतं, रुजत होतं, नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे, म्हणून मी आज हा व्हिडिओ करत आहे. खरं तर आमच्या अंगणवाडीच्या मुलांना येणारा फेडरेशनचा पूरक पोषण आहार, मग त्यामध्ये भरडाई, साखरे, वाटाणाई, मुगडाळे, तांदूळ, हळद, मीठ, मिरची, तेल असा हा कच्चा माल येत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की त्या आहारात येणारा हा पांढरा वाटाणा. हे बघा, आता तुम्हाला हा वाटाणा शिजलेला आहे का कच्चा आहे हे तुम्हीच ओळखून दाखवा. तुम्हाला वाटत असेल हा वाटाणा कच्चा आहे, पण हा वाटाणा कच्चा नाही, हा वाटाणा शिजलेला आहे. तर मुलांच्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये जर दुसऱ्या दिवशी जर उसळ असेल ना, तर आम्ही काय करतो, हा वाटाणा आदल्या दिवशी भिजत घालतो आणि दुसऱ्या दिवशी 9 ते 10 शिट्ट्या घेतो. 9 ते 10 तरी वाटाणा शिजला जात नाही. हे बघा, हे बघा, हे बघा, किती पण दाबला तरी वाटाणा आयताच नाही. सगळा वाटाणा तसंच आहे. थोडा थंड झाले की वाटाणा एकदम कच्चा होऊन जातो. हे बघा, आणि मग अशा वाटाण्याने मुलं काय करतात, पोट दुखवतात. मग तुम्ही सांगा, जर असा आम्ही मुलांना आर खाऊ घालायचा का? तुम्ही सांगा. अक्षरशः मुलं हा वाटाणा खायला कंटाळा करतात, नको म्हणतात ही मुलं. एकतर आधीच 4-4 महिन्यांचा हा माल येऊन अंगणवाडीत पडलाय, मग तो आम्ही त्याची नीट निगराणी ठेवायची, साठवायचा, नीट व्यवस्थित नीट करायचं. ठीक आहे, मान्य आहे. पण जर मुलं जर हा वाटाणा खातच नाही तर आम्ही त्या वाटाण्याचं काय करू? तुम्हीच सांगा. वाटाण्यासारखंच या भरड्याचं. हे बघ, अक्षरशः हा भरडा आहे ना, 5 ते 6 शिट्ट्या घेतल्या ना तरी हा भरडा ना आहे तसाच आहे. फक्त याच्यात जी साखर टाकतो ना त्याचं पाणी होतं. भरडा अजिबात शिजला जात नाही. मग त्याच्यात तुम्ही किती पण तेल टाका आणि किती काही पण करा, अजिबात भरडा शिजला जात नाही. अक्षरशः म्हणजे मुलं आहे ना, हे लापशी आणि उसळ खाण्यास नकोच म्हणतात, एकदम असं खायला कंटाळा करतात. मला सांगा, जर हा वाटाणा शिजत नाही, भरडा लापशी व्यवस्थित होत नाही, तुम्ही तरी तुमच्या मुलांना असा आहार खाऊ घालान का? तर आम्ही रोज मुलांना असा आहार खाऊ घालतोय. आता त्यात आमचा पण नाही विलाज आहे, पण म्हणजे ते मला असं खूप सारखं मुलांना असं ते खाऊ घालायचं, असं कुठं तरी ते मनाला असं खूप खटकायचं. नाही, हे कुठं तरी थांबलं पाहिजे. मला शासनाला एकच विनंती आहे की जो तुम्ही आम्हाला फेडरेशनचा आहार देताय ना, तो थोडा द्या, पण चांगल्या प्रतीचा द्या, चांगल्या दर्जाचा द्या. असा हा निकृष्ट दर्जाचा माल नका देऊ आमच्या मुलांना. ह्या निकृष्ट दर्जाच्या आहाराने ना अक्षरशः मुलांची वजनं कमी होतात, वाढण्याऐवजी मुलांची वजनं कमी होतात. त्यामुळे कुपोषण वाढतं. आणि आम्ही मुलांवर एवढं लक्ष देतो, आम्ही आमच्या अंगणवाडीतल्या मुलांना ना आमच्या स्वतःच्या मुलांसारखं जपतो. आणि तुम्ही जर आम्हाला जर हा न शिजणारा वाटाणा, न शिजणारी लापशी भरडा देताय, सांगा ना बरं. ह्या लापशीच्या भरड्याचं प्रमाण असे, 1 किलो लापशीला जर पावशेर साखर, ती लापशी गोड होईल का हो? असं तुम्ही प्रमाण ठरवून आम्हाला दिलेलं आहे. अक्षरशः लापशी गोड होत नाही आणि मुलं खात नाही. म्हणून म्हणजे मला एक शासनाला सांगायचंय आणि आपल्या अन्न भेसळ प्रशासनाचे आयुक्त अधिकारी तुकाराम मुंडे साहेब, त्यांना पण माझी खूप कळकळीची विनंती.
तुम्ही आतापर्यंत अन्न जिथं जिथं अन्न भेसळ आहे तिथं तिथं तुम्ही छापे टाकले, कारवाई केली, चांगली गोष्ट आहे. पण आमच्या ह्या अंगणवाडीच्या येणाऱ्या ना ह्या निकृष्ट दर्जाच्या आहारावरती ना खरंच तुम्ही प्रतिबंध करा. म्हणजे हार नकोच आहे आमच्या मुलांना, नाही खाऊ घालूशी वाटत. अक्षरशः मुलं कंटाळतात आहार खाण्यासाठी. अहो आमची छोटी छोटी मुलं एक आशेने अंगणवाडीत येत असतात, काहीतरी गोड खायला मिळेल, काहीतरी खाऊ चांगला मिळेल, ह्या आशेने मुलं येतात शाळेत. आणि तुम्ही जर आम्हाला असा न शिजणारा वाटाणा, न शिजणारी लापशी देताय आणि आम्ही ती मुलांना खाऊ घालायची, कितपत योग्य वाटते? तर खरंच आपले अन्न भेसळ प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेब, मला खरंच तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही आमच्या अंगणवाडीत येणारा हा माल आहे ना खरंच बंद करा. नकोय असा निकृष्ट दर्जाचा माल. थोडा द्या पण चांगला द्या. आमच्या मुलांच्या आहाराच्या बाबतीत तरी आमच्या मुलांशी असं खेळ खेळू नका. तर माझ्या अंगणवाडीच्या ताईंना पण माझा एक कळकळीचा निरोप आहे की तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपले तुकाराम मुंडे साहेब यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचा आहार मिळेल याची विनंती करा. सर्वप्रथम माझ्या सर्व अंगणवाडी ताईंना व माझ्या पालकांना माझा नमस्कार. मी सौ रेश्मा शिवाजी पारधे, अंगणवाडी सेविका, ठाकरवाडी चास नंबरवाडी येथे मी अंगणवाडी सेविका म्हणून 18 वर्ष कार्यरत आहे. तर काही दिवसांपूर्वी मी मुलांच्या आहारावरती व्हिडिओ तयार केला होता आणि तो जास्तीत जास्त प्रसारित झाला. मला त्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं की जो आमच्या मुलांना जो आहार येतो तो फक्त चांगला यावा, बदलून यावा, ही मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुकाराम मुंडे साहेबांना विनंती केली होती की जो आमच्या मुलांना आहार येतो तो फक्त बदलून यावा, चांगला यावा, हीच माझी कळकळ होती. आज माझ्या मुलांच्या आहाराविषयी जर मला कळकळ वाटत असेल तर यात मी चुकीचं काय बोलले? त्या व्हिडिओच्या माध्यमातून ना मी शासनावर टीका केली, ना मी शासनाच्या विरोधात गेले, ना शासनाला कोणते अपशब्द वापरले. जी माझ्या मुलांबद्दल जी काळजी वाटली ती मी काळजी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सादर केली. आज जर अंगणवाडीतल्या मुलांना काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार अंगणवाडी सेविकेला धरतात, ICDSच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत नाही. जेणेकरून मुलांना काही होऊ नये म्हणून मी तो व्हिडिओ सादर केला होता की मला वाटलं चला आपल्या मुलांना कुठंतरी चांगला आहार यावा, कुठंतरी त्यांना चांगला खाऊ मिळावा. या माध्यमातून मी तो व्हिडिओ तयार करत असन तर ह्यातनं माझं काय चुकलं की जेणेकरून ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कायमस्वरूपी कामावरून काढण्याचं नोटीस काढताय. माझं चुकलं असेल तुम्ही जरूर नोटीस काढा. आज मी माझ्या मुलांच्या आहारावरती प्रश्न मांडते आणि तुम्ही मला आज कामावरून कमी काढण्याचं नोटीस काढताय. आज 5:45 वाजलेत. पूर्ण रात्र मी आज जागून काढली. मी ह्या विचाराने मला झोप आली नाही की आज माझ्या मुलांच्या आहारावरती प्रश्न मांडते आणि यात माझं काय चुकलं की ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला कामावरून सरळ कमी करण्याचं नोटीस काढले. आज त्यांनी मला जे नोटीस दिले त्या नोटीसमध्ये त्यांनी असा उल्लेख केलाय की तुम्ही शाळेचा गणवेश, इमारतीचा आणि पदनामाचा गैरवापर केला. आज आमच्या मुलांबद्दल वाटणारी कळकळ, आत्मीयता आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय, लेखी देतोय की वाटाणा शिजत नाही, लापशी भरडा शिजत नाही. मग तुम्ही का लक्ष घालत नाही जेणेकरून अंगणवाडी सेविकेने आज हा प्रश्न मांडावा? जेव्हा आम्ही आमच्या मागण्या मागायला जातो तेव्हा आम्हाला काय उत्तर दिलं जातं? तुम्ही मानधनी सेवेवरती, तुम्हाला ते लागू नाही. आज मी जो व्हिडिओ तयार केला, आज त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या मुलांची आहाराची कळकळ व्यक्त केली.
आज आयसीडीएसच्या अधिकाऱ्यांना एवढं लागलं की आज तुम्ही शासकीय कर्मचारी आहात आणि तुम्ही शासनाच्या विरोधात जाऊ शकत नाही. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शासनाच्या विरोधात गेलेले नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचं होतं. मी परत तेच वारंवार सांगते की ज्या मुलांना आम्ही रोज जे खाऊ घालतोय त्यातून मुलांना काही होऊ नये म्हणून मी ती कळकळ व्यक्त केली. आज तुम्ही मला कामावरून कमी काढण्याची नोटीस काढताय. तुम्ही जे मला नोटीस दिले त्या नोटीसमध्ये तुम्ही असा उल्लेख केलाय की तुम्ही त्या पदनामाचा, त्या गणवेशाचा आणि त्या इमारतीचा गैरवापर केला. आता मला तुम्हाला एकच सांगायचंय, मला जे नोटीस दिले त्या नोटीसचं उत्तर मला 2 दिवसात मिळालं नाही, तर त्याच गणवेशाचा, त्याच पदनामाचा आणि त्याच इमारतीचा वापर करून मी माझं जीवन प्रवास संपवल आणि माझ्यानंतर माझ्या राहिलेल्या 2 मुलांची जबाबदारी आयसीडीएसच्या कार्यालयाने उचलावी. आज मी चुकीचं नसताना आज तुम्ही मला कामावरून काढण्याचं नोटीस काढताय. आज तुम्हाला प्रामाणिक अंगणवाडी सेविका नाही तर खोटं काम करणारी सेविका पाहिजे. आज मी माझ्या अंगणवाडीतल्या मुलांना जीव ओतून काम करते, जीव ओतून. मला रडू येतं. आज त्या मुलांना माझ्या पोटच्या लेकरांसारखं मी जपती, पोटच्या लेकरांसारखं. आणि आज आयसीडीएसच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कमीचं नोटीस काढतायत. जर मला माझ्या जीवाला काही झालं तर माझ्या 2 मुलांची जबाबदारी आयसीडीएसच्या अधिकाऱ्यांनी उचलावी. आज मी जिथे 18 वर्ष झाले अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे तिथल्या पालकांनी मला आज सांगावं की आज मी तुमच्या मुलांना शिकवण्यात, मुलांची काळजी घेण्यात कुठं कमी पडले. मी चुकीचे असेल ना तर मी ते मान्य करेल, पण जे चुकीचं नाही ना ते मी कधीच मान्य करणार नाही. आज सर्वस्वी माझ्या 2 मुलांची जबाबदारी माझ्या एकटीवरती आणि आज तुम्ही मला कामावरनं कमी करण्याची नोटीस देताय. माझी काय चूक आहे? माझी जी चूक आहे ना ती मला दाखवून द्यावी. मी आज माझ्या मुलांच्या आहाराबद्दलची काळजी व्यक्त करते तर तुम्ही त्याचा सोशल मीडियाचा गैरवापर केला असं म्हणताय. तर मी सोशल मीडियाचा काय गैरवापर केला? मी त्यातून काय अपशब्द बोलले? का मी कुणावर टीका केलीये? मला याचं उत्तर हवंय. 2 दिवसात मला याचं उत्तर हवंय, नाहीतर माझा जीवन प्रवास संपवायला मला वेळ लागणार नाही. आणि याला सर्वस्वी जबाबदार आयसीडीएसचे अधिकारी राहतील आणि माझ्या 2 मुलांची जबाबदारी आयसीडीएसने अधिकाऱ्यांनी उचलावी. ही माझी कळकळीची विनंती सर्व पालक वर्गाला, सर्व अंगणवाडी ताईंना मला न्याय मिळावा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.